नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर के.व्ही. पाठक. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर के.व्ही. पाठक हे परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस या गावचे. त्यांचे वडील वैद्य विद्याधर गुरु हे त्या भागातले आयुर्वेदाचार्य. वडीलच त्यांचे गुरु म्हणून त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला. डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं शिक्षण शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड या ठिकाणी झालं. डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदेमध्ये आपल्या शोध निबंधांचं वाचन करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. डॉक्टरांनी 6 ते 8 सप्टेंबर 2012 रोजी अमेरिकेमध्ये झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट अँड हर्बल मेडिसिन मध्ये मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधांचं वाचन केलं. तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता या ठिकाणी झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधांचं सादरीकरण करून आयुर्वेदातील संशोधनाचा पाया भक्कम केला. पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार आपल्या संशोधनाचं सादरीकरण आयुर्वेद मंत्रालयात मंत्रिमंडळासमोर सादर केलं आणि त्यानंतर त्यांनी हा संशोधनाचा प्रकार सर्वसामान्यांसाठी वापरायला सुरुवात केली. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये अनेक शंका असू शकतील, प्रश्न असू शकतील. तुम्ही थेट आता डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी हे तुम्ही इनोव्हेट केलेला एक वेगळा प्रकार आणि ज्याचा खूप छान असा फायदा रुग्णांना होतोय, त्यांच्या नातेवाईकांना होतोय. कशा पद्धतीनं हा थॉट होता, ही जी पद्धती आहे ती तुम्ही कशी विकसित केली त्याबाबत पहिल्यांदा सांगा. आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी ही संकल्पना मला या आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करता करता, आयुर्वेदाच्या काही औषधी वापरता आणि आयुर्वेदामधले काही ड्रग वापरताना माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की हे सगळं आपण घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय तयार होते, आपल्या शरीरामध्ये काय तयार होते, कसं तयार होते आणि त्याचा उपयोग आपल्या शरीराला काय होतो, याच्यावर मी थोडा सर्च केला. जसं आपण आहार घेतल्यानंतर त्याचा आहार रस तयार होतो, त्यानंतर आहार रसाचा रक्त तयार होते, रक्ताचं मांस तयार होते, मांसाचं मेद तयार होतो, मेदाच्या अस्थी तयार होतात, अस्थीच्या मज्जा तयार होतात आणि मज्जाचं शुक्र तयार होते. असं एक 7 धातूमध्ये घेतलेल्या आहाराचं विभाजन होते असं शास्त्रात सांगितलंय. पण मी म्हणलं अशा पद्धतीनं कुठलेही औषधी द्रव्य आपण पोटामध्ये टाकले, ओरली घेतले तरी हे 7 पद्धतीनं सप्तधातूमध्ये डिवायडेड होतात. असा हा सिद्धांत आयुर्वेदाचा मी म्हणलं एकदा आपण कन्फर्म करून बघा. म्हणून मी आयुर्वेदाच्या सिद्धांताकडे लागलो आणि मग आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार हा प्रकार मी करत 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 या मज्जापर्यंत आलो, म्हणजे बोन मॅरो पर्यंत आलो. बोन मॅरो जसं कुठलंही औषधी द्रव्य आपण ओरली घेतलं की त्याचं रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा म्हणजे बोन मॅरो. आणि बोन मॅरो मध्ये प्लेटलेट, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि स्टेम सेल हा फॉर्मॅट रक्ताबरोबर फिरत असतो. आणि हा रक्ताबरोबर फिरत फिरत हा प्रत्येक सिस्टीम मध्ये जातो आणि प्रत्येक सिस्टीम मध्ये हा प्रॉडक्ट युटिलाइज केला जातो आणि नवीन पेशी तयार होतात. ही संकल्पना माझ्या डोक्यात बसली की ह्या स्टेम सेलने आपली बॉडी डेव्हलप होते. मग मी आयुर्वेदाच्या स्टेम सेल थेरपीकडे थोडा विचार केला, अभ्यास केला. त्यांनी पण अशीच थेरपी डेव्हलप केली आणि त्यांनी अशी थेरपी डेव्हलप केली की बोन मॅरोमधला बोन मॅरो काढायचा, तो स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट करायचा आणि तो इंजेक्ट केल्यानंतर त्याच्यातल्या स्टेम सेल ह्या आपल्या वेगवेगळ्या सिस्टीममध्ये जाऊन त्या सिस्टीममधल्या पेशी तयार करतात किंवा मृत पेशींना जीवन देतात आणि ड्राय झालेल्या पेशींना पुनर्जन्म देऊन त्या ठिकाणी त्या अवयवाचं रिकव्हर करतात, रिजनरेट करतात. अशी एक त्यांची संकल्पना माझ्या समोर आली आणि मी म्हणलं ही संकल्पना एवढ्या ऑपरेशन थेरपीनं त्यांनी समोर आणली, मग आयुर्वेदातून आपण समोर आणली तर काय हरकत आहे.
म्हणून मी म्हणलं की आपण काही औषधी द्रव्य ओरली आपण तोंडावाटे घेतले वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तर त्याचा मज्जा बनते लास्टला, म्हणजे बोन मॅरो बनतो. आणि हा बोन मॅरो आपण जर रक्ताबरोबर कॅरी केला तर कुठल्याही अवयवामधल्या पेशीची झीज, पेशीचं ड्रायनेसपणा, पेशीची जीवन हे त्याच्यावर डिपेंड असते. आणि निर्जीव झालेली पेशी सुद्धा सर्क्युलेशन चालू झालं तर जिवंत होऊन दुसरी पेशी तयार होऊ शकते. ही संकल्पना मला साकार झाली आणि अशा पद्धतीनं मी पेशंटवर याचा वापर करायला लागलो, असाध्य व्याधीवर वापर करायला लागलो. अशी मला ही संकल्पना सुचली की ही संकल्पना, ही थेरपी स्टेम सेल थेरपी सारखी काम करते आयुर्वेदामधल्या औषधी वनस्पतीची. म्हणून मी याला आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी असं नामकरण केलं. बर, आता तुम्ही विकसित केलेली ही आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि मॉडर्न स्टेम सेल, आता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यामध्ये नेमका जर फरक सांगायचा झाला तर तो फरक काय सांगता येईल? ह्या दोन्हीमध्ये फरक हाच महत्वाचा आहे की ते बोन मॅरो काढतात आणि त्याच्यातल्या स्टेम सेल वापरतात आणि परत ते स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट करतात. बर, ही एक ऑपरेशन थेरपी, मोठी थेरपी आहे आणि खर्चिक थेरपी आहे. हाच बोन मॅरो मी काय केलं, या आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार हा बोन मॅरो ऑलरेडी तयार केला बॉडीमध्ये थ्रू बॉडी डायजेस्टिव्ह आणि सप्तधातू निर्मितीप्रमाणे हा बोन मॅरो मज्जा संस्था तयार होते, मज्जा धातू तयार होतो, त्याच्यामध्ये हा बोन मॅरो तयार होतो. पण काही औषधी वनस्पतीचे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल या बोन मॅरोमध्ये मिलियन्स ऑफ सेल तयार करू शकतात, प्लेटलेट तयार करू शकतात, आरबीसी तयार करू शकतात, डब्ल्यूबीसी तयार करू शकतात आणि स्टेम सेल तयार करू शकतात. असं मी अनुभव सिद्ध हे ज्ञान अशा पद्धतीनं काढलं. म्हणून ह्या दोन्हीतला फरक एवढाच आहे की हे नॅचरली थेरपी आहे ओरली आणि ही ऑपरेटिव्ह थेरपी आहे. दोन्हीचं काम सारखंच आहे, पण त्याच्यापेक्षाही मला याच्यामध्ये चांगलं काम आणि परफेक्ट काम मिळालं झाल्यासारखं वाटलं आणि कमी खर्चात झाल्यासारखं वाटलं. म्हणून ही लोकोपयुक्त अशी आयुर्वेदातून मी ही थेरपी काढली. नक्की सर, अनेक आजार आहेत, म्हणजे अनेक आजार, काही आजार असाध्य आजार आहेत, म्हणजे लोकांची कल्पना पण नसते की या आजारातून आपला माणूस जिवंत राहील की नाही किंवा तो बाहेर पडेल की नाही. कुठले कुठले असे आजार सांगता येतात ज्याच्यावरती आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी ही प्रभावीपणे काम करते? मी एक यांनी वापर केलेल्या असाध्य व्याधीवर, जसं यांनी या स्टेम सेल मॉडर्नच्या स्टेम सेल थेरपीनं कंट्रोल आणलं, त्याच पद्धतीच्या आजारावर मी हे वापरून पाहिलं. पहिले मी या सर्बल पाल्सी सारखा आजार आहे जो की कुठल्याही पॅथीने चांगला होत नाही. दुसरा मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार आहे, तो आजार कुठल्याही पॅथीनं दुरुस्त होत नाही. त्यानंतर डायबिटीज टाईप 1चा आजार कुठल्याही पॅथीनं बरा होत नाही. ब्रेन ॲट्रॉफी ही कुठल्याही पॅथीने बरं होत नाही. ह्या पद्धतीनं ब्रेन ॲट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, टाईप 1 डायबिटीज आणि ब्रेन मधल्या पेशी ड्राय झालेल्या परत ॲक्टिवेट होत नाहीत, अशा पद्धतीनं हायपर ॲक्टिव्ह पेशंटवर, सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटवर, मतिमंद पेशंटवर, डोळे गेलेल्या पेशंटवर, ज्यांना डोळा कॉर्निया नव्हता अशा लोकांना कॉर्निया तयार करण्यावर सुद्धा ह्या पद्धतीनं तयारी झाली आणि तयार झाला. त्यानंतर मतिमंद लेकरावर, त्यानंतर कर्णबधिरावर, मूकबधिरावर ह्या पॅथीचा मी वापर करून पाहिला तर आश्चर्यचकित रिझल्ट मला मिळाले. वी कॅन थ्रू आयुर्वेदा, असं मला वाटतं की आपण आयुर्वेदातून हे करू शकतो. अशा काही केसेस आपल्याकडे आलेले आहेत की ज्या चांगल्या झालेल्या आहेत, त्या पण आपण ह्या असाध्य व्याधीतून बघणार आहोत. नक्की सर, आता आपल्याकडे कोणत्या केसेस अशा आहेत की ज्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांसमोर दाखवू शकतो? आता आपल्याकडे एक लिव्हर सिरोसिसची एक केस आहे. लिव्हर सिरोसिस, त्यामध्ये लिव्हर डॅमेज झालेलं असते आणि त्या 3 ते 4 वर्ष तिने सगळीकडचं ट्रीटमेंट घेतलं आणि त्या ट्रीटमेंटमध्ये तिला कुठल्याही प्रकारे रिझल्ट आला नाही. आणि आपण ही थेरपी तिच्यावर वापरून पाहिली, तर थेरपी वापरून पाहिल्यानंतर तिच्यात काय रिझल्ट आला आपण तिच्याच तोंडून ऐकूया की लिव्हर सिरोसिसची आपण एक क्लिप बघूया. नक्की बघूया आपण लिव्हर सिरोसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा हा प्रत्यक्षातला व्हिडिओ. काय नाव बाई तुमचं? अनिता सुनील. अनिताजी, काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? पांढऱ्या पेशी कमी व्हायच्या, डोकं दुखायचं, हात पायला सूज यायची आणि भरावं लागायच्या त्या. हो. आता त्यांना काय झालं होतं? लिव्हरचा प्रॉब्लेम होता त्यांना. कुठला प्रॉब्लेम होता? सोरोसिसचा. लिव्हर सिरोसिस. हो.
यासाठी तुम्ही कुठे कुठे ट्रीटमेंट केली डॉक्टरची? ॲलोपॅथी भरपूर ट्रीटमेंट केली. बरं, काय सांगितलं ॲलोपॅथी डॉक्टरांनी? काय नाही, त्याचं ट्रान्सप्लांट करावं लागेल. काय बोलणार हो? काय ट्रान्सप्लांट करावं लागेल म्हणले? लिव्हर. हो, एवढं सांगितलं. हो. मग तुम्ही आपल्याकडे आले. हो. आपल्याकडे त्यांना आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी अप्लाय केली, बरोबर आहे? हो. पहिला डोस द्यायच्या आधीच्या त्या आणि आजच्या त्या काय काय चेंजेस आहेत सर? भरपूर चेंजेस आहेत. सांगा काय काय. 100% फरक आहे. काय काय कशात फरक आहे? डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली नाही, थकवा तो येत नाही आणि प्लेटलेट्स कमी झाले नाही. त्यांना ब्लड भरावं लागत होतं. हो, ब्लड भरावं लागत होतं दर महिन्याला. हो, बरोबर आहे. हो. किती वर्ष ब्लड भरलं तुम्ही? 2 वर्ष. आणि आपलं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ब्लड भरणं बंद झालं. आज किती वर्ष झालं बंद झालं? 2.5 वर्ष झाली बंद झालं. कम्प्लीट लागलं नाही, ब्लड भरावं लागलं नाही लागलं. प्लेटलेट्स नाही, ब्लड नाही, कोणतीच प्रॉब्लेम. काय म्हणायचं वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? 100% आमचा भरोसा आहे. 100%. या स्टेम सेल थेरपी बाबत काय प्रतिक्रिया आहे तुमच्या अशा लिव्हर सिरोसिसच्या पेशंटला? 100% भरोसा आहे. पूर्ण आता चांगल्या वेळेला असं वाटतंय? हो, 100%. निश्चितपणे लिव्हर सोरायसिस नावाचा हा आजार आणि त्याच्यावरती कशा पद्धतीनं ही आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी डॉक्टरांनी वापरली आणि त्यानंतर जो रिझल्ट आला तो रिझल्ट आत्ताच आपण बघितलेला आहे. खूप छान पद्धतीच्या ट्रीटमेंट्स या सगळ्या संदर्भात उपलब्ध आहेत. डॉक्टरांना तुम्ही संपर्क करू शकता. त्यासाठी आता त्यांचे जे नंबर्स आहेत ते नंबर स्क्रीनवरती आहेत. या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. लोकेशन्स आहेत, त्या लोकेशन्सवरती तुमच्या जवळच्या लोकेशन्सवरती तुम्हाला डॉक्टर निश्चितपणे भेटू शकतात. कार्यक्रमात वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. गुरु आयुर्वेद स्टेम सेल थेरपी आणि नाडीग्राफ या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर के.व्ही. पाठक आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आता अजून एखादा कोणता व्हिडिओ आहे का की ज्याच्यामध्ये आपण प्रभावीपणे काम केलंय आणि ही आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी कामी आली? अशाच पद्धतीने मी प्रत्येक डिसीजवर, ब्रेनच्या, लिव्हरच्या, लंग्सच्या, किडनीच्या सगळ्या डिसीजवर मी काम करत आलो आणि या पद्धतीने या प्रोसेसला वापरत आलो. तर सगळ्यांमध्ये खूप चांगले रिझल्ट मिळाले. अक्षरशः एका ब्रेन ऑपरेशनच्या केसमध्ये ब्रेनमध्ये ट्युमर झाला होता, तो ऑपरेट करून काढला. त्याचे 4 ऑपरेशन झालते, तरी पण त्याला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, मुश्किल होतं त्याला जगणं सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर मी हे ऍप्लिकेशन केलं. 4 महिन्यामध्ये त्याच्या ब्रेन मधलं सर्क्युलेशन चांगलं झालं, नवीन रक्त तिथं आलं, बोन मॅरो मधून प्लेटलेट आल्या, स्टेम सेल आल्या आणि आरबीसी WBC येऊन नवीन पेशी तयार झाल्या आणि अक्षरशः त्याचा ब्रेन बिल्टअप झाला. आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले आणि काय लक्षणं मिळाले आपण त्याच्या मार्फतच ऐकूया. नक्की पाहूया हा व्हिडिओ. एकनाथ कातुरे, त्याला ब्रेनचा प्रॉब्लेम होता. 4 ऑपरेटिव्ह केले तरी काही फरक नाही पडला. मग आम्ही स्टेम सेल्सकडे मूव्ह केलं. विदिन 5 to 6 days मध्येच आम्हाला फरक दिसला. ऍक्टिव्हनेस जाणवलंय, ऑफिसला पण जायला लागले, बुक्स वाचताय आणि स्वतःच बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता हँडल करतो. होतं की कसं काय एवढा फरक पडला, बिकॉज मी आधी खूप आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेतले होते पण काही असर नव्हतं. वेस्टेज ऑफ मनी आहे जे काही मी आतापर्यंत केलं. बट तुमच्याकडे येऊन आम्हाला खरंच एक मिराकल झालेलं आहे आमच्या लाईफमध्ये. ओके, काय नाव तुमचं? एकनाथ कातुरे. बोलण्यामध्ये फरक वाटतो का? वस्तू लवकर ओळखायला. अशा पद्धतीची ट्रीटमेंट या माध्यमातून त्यांना मिळाली होती. सर, अजून एखादा व्हिडिओ आपण दाखवू शकतो? अशाच पद्धतीने मी या आयुर्वेदातून आपण करू शकतो आणि करू शकतो, वी कॅन थ्रू आयुर्वेदा, असं मी एक टायटल दिलं याला, की जिथं कुठेही कोण्याही पॅथीनं झालेलं नाही ते ह्या पॅथीनं व्हायलंय, ह्या पद्धतीनं व्हायलंय, ह्या प्रोसेसनं व्हायलंय. म्हणून मी याला आयुर्वेद प्लांट स्टेम सेल पद्धती दाखवली, प्रोसेस दाखवली. आणखी एक माझ्याकडे लंग्स बाबत की आता हे कोरोना व्हायरसमुळे श्वास घेता येत नाहीये, बरोबर, त्याच्यामुळे व्हेंटिलेशनवर जावं लागते. त्यानंतर लंग्समध्ये इन्फेक्शन झालं की ते लंग्समधून निमोनियामध्ये होतोय आणि निमोनिया झाला की लंग्स अरेस्ट व्हायलंय. अशा पेशंटवर मी एक ऍप्लिकेशन करून पाहिलं की लंग्समध्ये गाठ झाली होती आणि ती कॅन्सरची होती आणि त्याला मी हे ऍप्लिकेशन या पद्धतीने केलं तर त्याला काय रिझल्ट आला, त्या गाठ त्याची रिड्यूस झाली आणि त्याला श्वास घेता आला. आपण त्याच्या मार्फतच ऐकू. लंग्स कॅन्सर पेशंट, लंग्स कॅन्सर या आजारावरती सरांनी ट्रीटमेंट केली होती याच प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून. बघूया आपण. काय नाव काय तुमचं? सूर्यवंशी साहेब, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि केव्हापासून प्रॉब्लेम आहे?
गेले 8-10 महिन्यापासून प्रॉब्लेम होता. गेले 3 महिने तुमच्याकडे औषध घेतोय. कुठला प्रॉब्लेम होता तुम्हाला 3 महिने 8-10 महिने? दम खूप लागत होता. ओके. कुठलेच काम करायची इच्छा होत नव्हती. ओके. त्यासाठी कुठे ट्रीटमेंट घेतली का तुम्ही? 1-2 डॉक्टरांकडे घेतली होती. काय सांगितलं त्यांनी? कुठला डिसीज आहे म्हणले? ते म्हणजे लंगचाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला. लंग्स फायब्रोसिस आहे म्हणले? हो, लंग्स फायब्रोसिस आहे. त्यांनी पण ट्रीटमेंट केली? किती महिने केली? त्यांनी 5-6 महिने केली. ओके. आपण किती महिने करायला ट्रीटमेंट? आपण 3 महिने केली. सर त्या ट्रीटमेंट मध्ये या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला काय फरक वाटला? मला थोडा उत्साह वाढलाय. ओके. मी खावंसं वाटत नव्हतं, खाणं सुधारलंय. ओके. त्यामुळे थोडंसं वेट वाढलंय माझं. ओके. आणि जे चक्कर वगैरे तिथे चालताना थकवा जो जात होता तो कमी झालाय. ओके. श्वासोश्वास मात्र जो पूर्वीसारखा होता त्याच्यात इम्प्रुव्हमेंट आहे. ओके. सर काय म्हणायचं तुम्हाला या आमच्या आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी बाबत? खूप छान पद्धतीचा हा अजून एक व्हिडिओ. कशा पद्धतीनं प्रभावीपणे ही स्टेम सेल थेरपी काम करते काय सांगता येईल? अशा पद्धतीनं लंग्सचं सर्क्युलेशन क्लीन करून त्याच्यामधल्या गाठी डिझॉल्व्ह करून लंग्स फायब्रोसिस मध्ये सुद्धा यांनी खूप काम केलं. लंग्स कॅन्सर मध्ये सुद्धा ह्या प्रोसेसनं खूप चांगलं काम झालंय. अशा पद्धतीनं मी हळूहळू या थेरपीकडे वळत गेलो आणि या थेरपीकडे वळत जात मी आजचं जे आता मी त्याच ऍक्च्युली प्रश्नाकडे सर येणार होतो आता. कारण कोरोना पॅन्डेमिक सगळ्या या सिच्युएशन मध्ये आपण आहोत. तर या कोरोना पॅन्डेमिक मध्ये ही आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आहे ती कुठे तुम्ही त्याचा वापर केला का पेशंट्स वरती म्हणा किंवा काय, आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला कशा पद्धतीने मिळाले? मी असं करतच या मार्च महिन्यामध्ये मार्च पासून मी ही कोरोनाचं व्हायरल इन्फेक्शन आलं. हो. आणि ते आल्यानंतर मी ह्या पद्धतीनं ही स्टेम सेल थेरपी म्हणलं ह्या व्हायरसला काही रोखू शकते का. तर असं ऍप्लिकेशन मी याच्यावर करून पाहिलं आणि मी आतापर्यंत 2002 पासून ते आतापर्यंत ज्या लोकांवर ही स्टेम सेल थेरपी प्लांट स्टेम सेल थेरपी अप्लाय केली तर कमीत कमी 8 ते 10 हजार लोकांवर अप्लाय केली. एकालाही या कोरोना व्हायरसनं अटॅक केला नाही. म्हणून मी विचार केला की ह्या पद्धतीनं ही स्टेम सेल थेरपी जर आपल्या पोटामध्ये गेली तर ती अँटीबॉडीज अँटीडोस तयार करू शकते. म्हणून मी आयुर्वेदातून ह्याला प्रोटेक्टिव्ह पॉवर काही तयार करता येते का असं मी एक व्हॅक्सिनेशन टाईप आयुर्वेदामधून व्हॅक्सिनेशन टाईप मी याचा उपयोग होतो का वापर होतो का आणि सुरक्षित कोरोना प्रोटेक्शन होतं का. कारण शुगरच्या पेशंटला किडनीच्या पेशंटला ब्रेनच्या पेशंटला त्यानंतर लिव्हरच्या पेशंटला ह्या पद्धतीनं हा व्हायरस अटॅक करायला आहे. मी या सगळ्यांवर ऍप्लिकेशन करून पाहिलं पण एकाही पेशंटवर याचं अटॅक झाला नाही. म्हणून मी मला एक प्रोटेक्टिव्ह डोस म्हणून आपण हे चालू करायला काय हरकत आहे. म्हणून याचं एक ट्रायल घेतलं आणि ट्रायल घेतल्यानंतर एक पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 75 वर्ष वयाच्या कॅन्सरच्या आणि शुगरच्या पेशंटवर मी ऍप्लिकेशन केलं. त्यानंतर एक कपलवर ऍप्लिकेशन केलं, मुलीवर पण ऍप्लिकेशन केलं. अक्षरशः प्रोटेक्टिव्ह म्हणून त्या कपलला अटॅक झाला नाही पण त्या आईवडिलांना त्यांचा अटॅक झाला, त्यांना पॉझिटिव्ह आलं पण त्यांना कुठल्याही प्रकारे हॉस्पिटलमध्ये त्रास झाला नाही. सही सलामत ते क्वारंटाईन मधून बाहेर आले. आपण त्याच्याच तर्फे आपण हे ऍप्लिकेशन केलेलं एक कोरोनाचं आपण त्याच्याच तर्फे एक ऐकूया आपण क्लिप. नक्कीच बघूया आपण हा व्हिडिओ. कोविड-19च्या इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांकडून कोरोनाच्या वरची औषधं प्रोटेक्शन ड्रग्स हे घेतले आणि त्याचा रिझल्ट एवढा आश्चर्यकारक आला की ज्या वेळेला माझे आई वडील ह्यांची जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आली त्यावेळेला इतरांची आम्ही घरातल्या सर्वांची टेस्ट केली तर आई वडील सोडून सर्वांनी कोरोनावरची प्रोटेक्टिव्ह औषधं जी आहेत इन्फेक्शनची वरची प्रोटेक्टिव्ह औषधं जी आहेत ती डॉक्टरांकडून घेतली असल्यामुळे बाकी कोणालाही कोरोना पॉझिटिव्ह रिझल्ट आला नाही टेस्टचा. मात्र आईन वडिलांनी औषधं उशिरा चालू केल्यामुळे त्यांना कोरोना पॉझिटिव्ह टेस्टचा रिझल्ट आला पण तरी सुद्धा ही औषधं उशिरा का होईना पण चालू केल्यामुळे त्यांना कोणतीही सिरियस स्टेज याच्यामध्ये आलेली नाही. म्हणजे हा केवळ औषधांचाच रिझल्ट आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला असं रेकमेंड करेन सर्वांना की ही औषधं तुम्ही घ्या. आणि नक्कीच सर आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? मी सगळ्या प्रेक्षकांना एकच सांगेल की आता जरी मोठी लाट आली तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. ह्या फॉर्म्युलेशनचा थोडा वापर करा, तुमचं शरीर प्रोटेक्ट होईल. आणि दुसरं एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे मी हे कॅम्पिंग टाईप ठेवलेलं आहे.
की याचं वाटप पण ठेवलेलं आहे आणि आमचं रेग्युलर चेकअप पण ठेवलेलं आहे. तर पुण्यासाठी 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आहे, ठाण्यासाठी 26, 27, 28, 29 आहे आणि परभणीसाठी हे 15 ते 20 अशा तारखा ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाने येऊन कोरोना बाबतीत जर डिस्कस करायचं असलं तर प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला याचं कम्युनिकेशन आणि ते किट मिळेल. आणि बाकीच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल, बाकीच्यासाठी तपासण्या करावं लागतील. याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी असा टायमिंग ठेवलेला आहे. कोणीही या कोरोना काळामध्ये गडबड करू नका, घाई करू नका आणि एकत्र येऊ नका. मास्क वापरा आणि आले तरी तुम्ही त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून थांबा. आपण तुम्हाला चेकिंग चालू केलेलं आहे. प्रत्येक माझ्या पेशंटला रिक्वेस्ट आहे की त्यांनी येऊन ह्या स्टेमसेल थेरपीचा फायदा घ्यावा आणि आपलं शरीर प्रोटेक्ट करावं. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन या निमित्तानं कोरोना पॅन्डेमिकच्या या काळामध्ये आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी जी आहे ती कशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या उपयोगात येऊ शकते हे देखील आज आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.